आमचे सहकारी आणि आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, मनोज जरांगेंची याबाबत काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच आपण त्यांच्याशी विचारूया। पंकजा मुंडे यांनी असं सांगितलं आहे की गावागावांमध्ये आता सर्व समाज गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे। मराठाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा हे जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। नाही, त्यांची इच्छा पूर्ण होणार, सुरक्षित राहणार। सगळा ओबीसी बांधव असो, वंजारा बांधव असो, धनगर बांधव असो, मराठा बांधव असो, हे एकत्रच आहे। 100% त्यांचं स्वप्न कधीच भंग होणार नाही। हो, हे खात्रीने सांगतो, सगळे गुण्यागोविंदानेच राहणार। आजही आहेत, उद्याही राहणार आहेत आणि पिढ्यांना पार राहणार आहेत 100%। फक्त आम्ही आंदोलन करत असताना विरोध करू नये त्याचं ऐकून, एवढंच म्हणणं आहे आमचं। आपण एकत्रच आहेत, आमच्या लेकराला आम्ही मागतो आणि त्याचा ऐकून विरोध करायचा। मग गुण्यागोविंदाने कसं आता गावागावात आंदोलन सुरू व्हायला 24 तारखेपासून सगळ्यांनी गुण्यागोविंदाने जर पाठबळ दिलं, चला मराठ्याला दिलं पाहिजे, अरे पिढ्यांना पार प्रेम तुटू शकत नाही आपलं, घट्ट होणार, घट्ट। हे पंकजा ताईंना मी विश्वासानं सांगतो, घट्ट होईल, घट्ट एकदम। पंकजा फेटा घालणार नाही असं देखील त्या म्हणाल्या। आता ते फेटा कशासाठी घालणार नाही म्हणल्यात हे मला नाही माहित, कारण पहिल्यांदा आरक्षणासाठी नाही म्हणल्या होत्या, आता कशासाठी नाही म्हणतात कोणाला माहित। आरक्षणासंदर्भात म्हटलं की मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे। मग आता ते मराठ्याचाच निघालं, ओबीसीचं कोणचं राहिलंय? ओबीसीला तर आरक्षण आहे, धनगर बांधवाचा तेवढं राहिलाय, त्यांना एसटी मध्ये जायचंय, त्यांचा मार्ग लागला पाहिजे आणि त्या मताशी तर आम्ही सहमत आहेत। मराठाला कधी हाक द्या धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दल। सचिन मी थोडक्यात तुम्हाला वक्तव्य सांगते। पंकजा मुंडे असं म्हणाल्यात की आरक्षणाबाबत ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन होईपर्यंत आपण फेटा घालणार नाही, त्याबाबत विचारा जरांगेंना। सगळे सहभागी व्हा, ज्या काही शंका आहेत त्यांचं निराकरण होईपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं त्यांचं वक्तव्य आहे। कोणत्या आरक्षणाचं? म्हणजे मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो, दोन्ही आरक्षण कोणचं तरी एक म्हणावं लागेल ना आधी। ओबीसींनाही धक्का लागला नाही पाहिजे आणि मराठ्यांना देखील तो भेटला पाहिजे। मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठी आत येऊ द्या ना। आमच्या नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर आम्ही आत यायला पाहिजे का नाही? धक्का लागायचा प्रश्नच नाही। आमच्या नोंदी असून तुम्हाला आता आम्हाला आत येऊ देत नाहीत म्हणल्यावर त्यांनी उलट विडा उचलला पाहिजे। ओबीसींना शांत राहा जरा, त्यांचं वय, त्यांच्या शासकीय नोंदी आहे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आत येऊ नका म्हणणं म्हणजे आपण त्यांच्यावर अन्याय करणं असं त्यांनी म्हणलं पाहिजे। आणि हे आंदोलन आहेत आमचे, त्याच्यात पुऱ्या ताकदीनं ओबीसी बांधवांनी सुद्धा उतरला पाहिजे। तुमचे प्रश्न सोडवायला मराठाही पुऱ्या ताकदीनं उभा राहील, शब्द आहे आज आम्हा तुम्हाला। तुम्ही आमच्या आंदोलन 24 तारखेपासून ताकदीनं ओबीसी बांधव उभा राहा, तुमच्या प्रश्नाच्या टायमाला मराठा सगळ्यात पुढे राहील, बघा राहतोय का नाही, हे शब्द आहे म्हणलं ना। पण तुम्ही विरोध करायचा आणि परत आमच्याकडून अपेक्षा करायची, मग असं कसं व्हायचं? ते बी त्याचं ऐकून। नम्रता, आपण पाहिलं ते हे होते मनोज जरांगे पाटील। मराठ्यांसोबत ओबीसीने देखील तेवढ्याच ताकदीने उतरलं पाहिजे आणि आम्ही देखील ओबीसीच्या एक शेवटचा प्रश्न सचिन, आंदोलनामध्ये फूट पाडली जाते असा आरोप त्यांनी केलेला होता, त्यांचा थेट रोख कुणाकडे आहे? सरकार, संपूर्ण सरकारकडे आहे की सरकारमधल्या कुठच्या एका विशेष व्यक्तीकडे आहे? त्या व्यक्तीचं नाव घेतील का ते? त्यांनी या ठिकाणी स्पष्ट नाव घेतलेलं आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन्ही मुख्यमंत्री असतील, हे या ठिकाणी कुठेतरी ट्रॅप रचल्याचं त्यांनी सांगितलं होतं। आपण त्यांच्याशी विचार, काय सांगा तुम्हाला, ट्रॅप रचलं जात आहे वारंवार तुम्ही सांगतात, या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी ते सांगितलं आता, त्याच्यावरती मी आता जास्त नाही बोलणार। एकदा सांगितलं आता काय काय आहे, कोण कोण आहे, कसे आहेत, काय आहेत, कोण कुठपर्यंत आहे, कोणत्या महिलेला कोण उभा करतोय, तो सुद्धा शिंदे साहेबाचाच प्रवक्ता आहे, तो पण हो, कुठपर्यंत कोणाच्या हात आहेत ते मला माहिती आहे, कोणाच्या कुठपर्यंत क्रांती मोर्चात ओळखी आहेत हे पण मला माहिती आहे। त्यामुळं कोणाच्या मागे कोण उभा राहतोय त्या पाठीमागेही शिंदे साहेबांचाच प्रवक्ता आहे। हो, आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये आहेत का? त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी बळ दिलं, 1 मिनिटात व्यासपीठ एवढले चॅनलची उभा कसं करायला लागले? 1 मिनिटात कसे? 19 वर्ष लागले आम्हाला बघायला, तुमचं व्यासपीठ बघायला चॅनलचं एवढं सोपं आहे का? आणि मी काय केलेलं आहे? मला त्या आरोपावर बोलण्यापेक्षा मला काय वाटत, हो मी काय केलं? समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झगडलोय, काय वाईट केलंय? मी काय वाईट केलं? तुमच्यासाठी नसन केलं, तुमच्या स्वार्थासाठी माझ्या समाजाचा माझा वापर करता काय तुम्ही? हा, ते समाजासाठी लढा ना। नसन आम्ही विचारलं तर द्या सोडून, उलट मनाने म्हणा, नाही विचारलं त्यांनी तरी आम्ही समाजासाठी लढतो।
मला इतक्याशा दिल्या तरी मी मनाने लढतोय समाजासाठी. माझा समाज म्हणतो इतक्याशा दिल्या तरी आमच्यासाठी लढतोय. तसं तुम्हाला म्हणा, तुम्ही माझ्याकडे कोणकडे वाकातात इकडं.